आता बघूया चंद्रपूर येथील बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निमडेला गेट पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे। जंगलामधील प्राणी पाहण्यासाठी आणि या ठिकाणचे सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक भारतभरातून भेट देत आहे। बरोबर या ठिकाणावरून 25 किलोमीटर अंतरावर असणारे निमडेला गेटवर खास करून वाघ बघण्यासाठी पर्यटक येत आहेत। या परिसरात रामदेगी पुरातन मंदिर, बौद्ध स्तूप, तलाव, खळखळणारे झरे आणि उंच डोंगर यामध्ये वसलेली रामदेवीचे मंदिर पर्यटकांसाठी विलक्षण आकर्षणाचे केंद्र बनले आहे। या घनदाट जंगलामध्ये समोरून येणारे वाघ मनाला मोहून जात आहे। मागील काही वर्षांपूर्वी या गेटची निर्मिती करण्यात आली होती। यानंतर या गेटला अलौकिक महत्त्व प्राप्त झाले आहे। रामदेगी या परिसरात हमखास वाघ दिसण्याचे ठिकाण असून या ठिकाणी 13 वाघांची संख्या असल्याचे मत येथील लोक करीत आहेत। यामध्ये छोटा मटका, नयनतारा, हजारेगंज, शिवा, शंभू, सोनम अशा बऱ्याच वाघांची नावे वन विभागाने ठेवलेली आहे। याचबरोबर बिबट, बायसन, चितळ, हरिण, अस्वल, जंगलातील वेगवेगळे पक्षी असे अनेक प्राणी या परिसरात असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात या गेटला भेट देत आहेत। त्यामुळे निमडेला गेट हे वाघाचे माहेरघर बनले आहे अशी प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करीत आहेत। आज आम्ही चंद्रपुरामध्ये आलो आहे। चंद्रपुरातील हा परिसर रामदिघी म्हणून ओळखला जातो। रामदिघी हा परिसर आहे, हे एक देवस्थान आहे। हे देवस्थान म्हणजे ताडोबाचं जंगल जे आपण म्हणतो त्या जंगलाच्या एक मध्यभागी 3 डोंगरांच्या मध्ये असलेलं हे देऊळ आहे। हे रामाचं देऊळ आहे आणि या रामाचं देवळाच्या आजूबाजूचा परिसर बघितला तुम्ही, अतिशय रम्य आणि झाडाझुडपं असलेलं आणि त्यामध्ये झरे, अशा परिसरात आम्ही इथे काही काळ होतो। तर आम्हाला काही क्षणापुरतीच आम्ही 2 वाघाचं दर्शन दिलं ह्या भागात। या परिसरात तुम्ही बघाल तर काही फुटांच्या अंतरावर आम्हाला वाघाने दर्शन दिलं आणि एवढं विलोभनीय होतं की हा प्रसंग आम्ही कधी विसरू शकत नाही। आणि तुम्ही या परिसरात नक्कीच येऊन जा। ताडोबा म्हटलं तर वाघ आपल्याला डोळ्यासमोर दिसतो। रामदिघी या परिसरात तुम्ही माझ्या मते अवश्य भेट द्या आणि ही मी तुम्हाला मनापासून विनंती करतो।